नमस्कार मित्रांनो. राज्याच्या विविध भागामध्ये 9 मे रोजी तीव्र हवामानाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेथील तापमान 30°C आसपास राहील तर रात्री 8°C खाली येईल. पुण्यात दिवसा 29 ते 30°C तापमान आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाचा हा अंदाज आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नागपूर आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. हवामान खात्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचा सल्ला देण्यात आलेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती पश्चिमी चक्रवात आणि आर्द्रतेच्या प्रभावामुळे उद्भवली आहे. मुंबईत हवेची गुणवत्ता खराब राहण्याची शक्यता असून श्वसनाच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी बाहेर कमी वेळ घालवावा असा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने पूर आणि वादळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली. नागरिकांना छत्री आणि रेनकोट बाळगण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. हवामान बदलामुळे वाहतूक आणि दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक अंदाज तपासावेत.